रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 29 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 30 पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 30. नर वानराचा उद्धार. भगवान नारायण नारद मुनींना म्हणाले, नारदा, यमराजाने कदरियाला चित्रगुप्ताच्या सल्ल्याने लोभी आणि कंजूसपणाचे फळ म्हणून राक्षस योनीत फिरण्याची घोर शिक्षा दिली आणि त्यानंतर बागेत फळे चोरून खाल्ली व मित्राचा विश्वासघात केला म्हणून वानर योनीत राहून रानावनात भटकत राहण्याची शिक्षा दिली. यमदूतांनी त्या कदरियाला राक्षस योनीपेक्षाही नीच अशा प्रेत योनीत ढकलून दिले. तो कदरिया आता नर किंवा राक्षस न राहता भूत पिशाच बनला आणि अत्यंत घोर अशा अरण्यात हा करीत फिरू लागला. त्या पिशाच्याला आपल्या केलेल्या पापांचे, अत्यंत लोभीपणाचे, पूर्वजन्मीच्या कंजूसपणाचे आता वारंवार स्मरण होई. रडत ओरडत आणि रखडत त्या निर्जन वनात भटकत राही. अशा प्रकारे त्या पिशाच योनीत सर्व दुःखे भोगून तो कदरिया ठरल्या वेळी वानर योनीत गेला. त्या वानर योनीत मात्र त्याची खूप मजा झाली. कलंजर नावाच्या पर्वतावर जांभळीच्या झाडाचे दाट वन होते. तसेच एका तलावाच्या काठावर काही देवतांची सुंदर व टुमदार मंदिरे होती. अतिशय रम्य असा तो परिसर. त्या परिसरात पूर्वजन्मीच्या त्या नरकदर्य पिशाच वानराने आश्रय घेतला. त्या परिसरात स्वतः देवेंद्राने मृगतीर्थ नावाचे एक मोठे सरोवर तयार केले. अनेक देवदेवता त्या सुंदर सरोवरावर मृगाचे, हरिणाचे रूप घेऊन तेथील ते अमृतमय पाणी पिण्यास येत आणि स्नानही करीत असत. म्हणून तेथील एका कुंडाला मृगतीर्थ हे नाव पडले. त्या मृगतीर्थाच्या जवळ तो कदर्य वानर राहू लागला. त्याची तेथे खूप मजाच झाली. नारदाने विचारले, नारायणा, त्या कदर्याला ती मृगतीर्थाजवळ अत्यंत रमणीय आणि देवादिकांची पवित्र केलेली अशी जागा वस्तीसाठी कशी मिळाली? कारण तो कदर्य अतिशय लोभी, पापी, विश्वासघातकी राक्षस. नीचाला ती एवढी पावनभूमी राहण्यास कशी मिळाली? वास्तविक ती पुण्यभूमी. नारायण हसून म्हणाले, नारदा, तेच तर सत्य आहे. तो कदर्य एवढा पापी पिशाच होता तरी त्याला वानर जन्मात मृगतीर्थाच्या सुंदर परिसरात जागा मिळाली. याचे कारण मी तुला सांगतो, ते ऐक. चित्रकुंडल नावाचा एक वाणी आणि त्याची पत्नी तारका ही दोघे अधिक मासातील व्रते, नियम, दानधर्म अतिशय निष्ठेने करीत. उद्यापनाच्या दिवशी पूर्वजन्मीचा हा चित्रशर्मा कदर्य त्या वाण्याच्या घरी दान मागण्यास गेला. कदर्याने तो पुरुषोत्तम प्रभूचा थाटाचा समारंभ पाहिला, पूजाविधी पाहिली. त्या वाण्याने त्यावेळी खूप दानधर्म केला. कदर्याला यथाशक्ती खूप खूप दान दक्षिणा दिली. पण हा धनलोभी कंजूस कदर्य आणखी द्रव्य त्याला मागत होता. भगवान पुरुषोत्तमाची आणि त्या वाणी दाम्पत्याची कदर्याने त्यावेळी अफाट स्तुती केली आणि अधिकाधिक द्रव्यदान मागू लागले. त्याने खूप गयावया केली, रडला सुद्धा. मग त्या वाण्याने त्या कदर्याला आणखी द्रव्यदान दिले. अशा प्रकारे द्रव्य याचनेच्या निमित्ताने का होईना या कदर्याला अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन, पूजा, नामस्मरण असे पुण्य सहजच प्राप्त झाले. म्हणून पुढे या वानर योनीत त्याला मृगतीर्थाच्या पावन जागी राहण्याचे भाग्य मिळाले. अधिक मासाचे महात्म्यच असे आहे की त्यात नकळत जरी थोडेसे पुण्य घडले तर नारद पुन्हा म्हणाले, नारायणा, ते ठीकच झाले म्हणा. त्या धनलोभी व कंजूस कदर्याला अधिक मासात नकळत जे पुण्य घडले त्यामुळे पुढे वानर योनीत त्याला मृगतीर्थासारख्या पुण्यभूमीत राहण्यास जागा मिळाली. पण त्या पापी वानरामुळे त्या सरोवराचे पाणी आटले असते, तेथील झाडांची फळे गळून पडली असती. त्या पाप्याच्या रहिवासामुळे. नाही नाही नारदा, तसे काहीच झाले नाही. कारण पूर्वजन्मीचा तो कंजूस कदर्य जरी पापी होता तरी आता तो वानर बनला आणि ज्या ज्या ठिकाणी हे वानर वस्ती करतात त्या त्या ठिकाणी ती भूमी पाण्याने समृद्ध होते. तेथे वृक्षांची दाटी होते, तेथे फळे भरपूर येतात. वानरांना तसे रामाचे वरदानच आहे. पूर्वी रावण युद्धात रामाचा विजय झाला. रामाने रावणाच्या बंदीतून सर्व देवांची सुटका केली. देव प्रसन्न झाले. त्या युद्धात मारल्या गेलेल्या वानरावर देवानी अमृत शिंपडले. मग सगळ्या वानरांना श्रीराम म्हणाले, तुम्ही स्वामी कार्य केले, धन्य झालात. आता तुम्ही मनसोक्त विहार करा. जेथे जेथे तुम्ही जाल तेथे तेथे पुष्कळ झाडे असतील, भरपूर फळेही असतील, स्वच्छ सुंदर पाणी असेल आणि तुम्हाला रामाचे दास म्हणून लोक मान देतील.
म्हणून नारदा तो कदर्य वानर मृगतीर्थावर राहू लागला. त्याच्या वास्तव्यामुळे त्या परिसरात भरपूर फळे, दाट झाडी आणि स्वच्छ विपुल पाणी सतत असायचे. पण दैवगती विचित्रच असते. त्या ठिकाणी भरपूर फळे असल्यामुळे तो कदर्य वानर लोभी अशाचीच होता. खूप खाऊन खाऊन त्याच्या तोंडाला जखमा झाल्या, पोट फुगायचे, अंगावर ओरखडे उठायचे. खूप दुःख पुढे पुढे त्या वानराला खाताच येईना. तोंडातून रक्त गळू लागला. खाणे नाही, पिणे नाही, विश्रांती नाही, त्याला उठवेना. तो खूप अशक्त झाला. त्याचे मरण अगदी जवळ आले. पुढे लवकरच अधिक मास आला. त्या पुण्यश्रेष्ठ महिन्यात कदर्य वानराला उपवास अनायासेच घडले. पश्चातापाने तो मनातल्या मनात जळत होता, विवळत होता, भगवान पुरुषोत्तमाला आळवीत होता, नाम जप करीत होता. एके दिवशी त्या वानराला खूपच भूक लागली. त्या मृगतीर्थ तलावाकाठी एका झाडावरील फळे त्याने पाहिली. कसे तरी बळ एकवटून तो त्या झाडावर चढला. तलावाच्या पाण्यावर एका फांदीला खूप फळे लटकली होती. ती फळे घेण्यासाठी कदर्य वानर हळूहळू त्या फांदीवर गेला आणि ती फळे तोडीत असतानाच त्याचा तोल गेला. धाडकन तो त्या तलावात पडला. गटांगळ्या खात धडपडत तो कसा तरी काठाकडे आला, पण त्याला बाहेर येताच येईना. मग तो त्या पाण्यात ताटकळत तसाच उभा राहिला. उठायचा, पुन्हा पडायचा. दशमीपासून अमावस्येपर्यंत सतत 5 दिवस तो वानर त्या पाण्यात उपाशी उभा होता. अखेर शेवटी तो तेथेच त्या स्थितीत मरण पावला. तेवढ्याच काय नवल, नारदा, अरे त्या वानराचा देह जरी पडला तरी त्याच्या प्राणज्योतीला, आत्म्याला एक प्रकारचे दिव्य स्वरूप प्राप्त झाले. गोलोकातून त्याला विमान आले आणि भगवान पुरुषोत्तमाच्या दूतांनी त्याला मोठ्या सन्मानाने थेट गोलोकात नेले. त्या कदर्याला खूपच आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. हरिदूत म्हणाले, हे कपी आत्म्या, या अधिक मासात तू जे निराहार उपवास व्रत केलेस आणि सतत 5 दिवस थंड पाण्याने अखंड स्नान केलेस, त्या तपाच्या पुण्याईमुळे तुला आता मुक्ती मिळाली आहे. लोकात भगवान पुरुषोत्तमाजवळ तुला आता कायमचा निवास लाभणार आहे. तू कृतकृत्य झालास. नारायण म्हणाले, नारदा, तो कदर्य अति पापी होता आणि वानर योनीत होता, तरी अधिक मास व्रत पुण्याईमुळे त्याचा उद्धार झाला. आता पुढील अध्याय शेवटचा 31वा. त्यात तुला मी अधिक मास महात्म ग्रंथाचा थोडक्यात सारांश सांगतो, तो ऐकावा. अध्याय 30वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेश देवा चंदन, शारदेचे करुस्तवन, कुलदेवतेला ते हे नमन, कृपा करीती भक्तावरी, शंभू देवे प्रेरणा केली, वारंवार स्फूर्ती दिली, म्हणून ही रचना झाली. अध्याय हा आगळा, एथवरी पद्मपुराण, त्यातील झाले वर्णन. बृहनारदीय कथन, कथा वेगळी परिसावी, शब्दरचना साधीसुधी, अर्थबोधाची उपाधी, उपाख्याने दृष्टांताती, अध्यायी ह्या नसतसे, कथेचे ते सरळ कथन, बोली भाषेत वर्णन. अधिक मास महात्म श्रवण, मग लावून करावे, मलमासा हा पुण्य पावन, काळ लोटतो वर्षे 3, 13वा मास धोंडा म्हणून, मंगल कार्यास वर्ज हा, परिपुरुषोत्तमाने तयास, पुण्यप्रद केला खास, स्नानदानादी उपवास, मोक्षदायी मानिले. अधिक मास व्रते करून उद्यापनाच्या विधी पूर्ण, तयाने घडले महापुण्य, ऐसे महात्म जाणावे. मागील अध्यायी निरूपण, कैसे करावे उद्यापन, लक्ष्मीच सांगे नारायण, विस्तार ध्यानी धरावा. व्रतास जर का हीन मानिले, पुरुषोत्तमाला अवमानिले, दुःख दैन्य देवी झाले आले, अनुभवले ते अनेकांनी. त्या संबंधीची कथा, द्रौपदीची ती व्यथा, राजपद सोडून सर्वथा वनवास दैवी का आला. महाभारत वनपर्वात उपाख्याने आहेत बहुत, अधिक मास पावन व्रत कथा त्याची वर्णिली. प्रसंग घडला कृष्ण भेटीत, वर्णिला व्रताचा वृत्तांत, कथन केला या कथेत, श्रोते सावधान ऐकावे. 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, वृतक्रीडेचा तो फास, पांडवांना भोवला, राज्य सोडून वनात गेले, काम्यकवनी ते राहिले, द्रौपदीसह. पांडव भले काळकंठित होते की एकदा त्यांच्या पर्णकुटीला श्रीकृष्ण आले भेटीला. पांडवांना आनंद झाला, स्वागत केले प्रेमाने. योगेश्वरा तुला नमन, आम्ही आलो रे शरण, बोधावे मग आमुचे प्रेम, चरणी अखंड राहील. पांडवांची ती दशा पाहून उदास झाले श्री भगवान, विचारास मग गुंग होऊन गप्प झाले महायोगी. धर्म म्हणे रे वासुदेवा, आमचा कैवारी तू असावा, तुझ्या कृपेने आमच्या जीवा दुःखातही सुख वाटे. अर्जुन म्हणे बा मुरारी, तू तर आमचा कैवारी, दुःखे आमची वनांतरी, पाहावती का तुझ सांग. वासुदेव मग सुनी बोले, मजला विचारिता हे भले,
कर्म तुमचे तुम्हास भोवले, त्याला मी काय करू. अपरिग्रह इंद्रिय दमन, शांत समदर्शी वर्तन, ईश प्राप्ती संतुष्ट मन, दिशा सुखमय त्या भक्ता. ऐसी स्थिती तुमची भली, परी काही उणीव राहिली, पत्नीची ती कृती भोवली. भोग आला पती लागी, पूर्वजन्मीचा तिचा अपराध, घ्यावा तयाच्या काही शोध, एवढाच की माझा बोध. ध्यानी धरणी वागावे, धर्म म्हणे मग कृष्णाला, छंद धुताचा मग भोवला, सर्वस्व लाविले पणाला. अपराध घडला तो माझा, या जन्मी ऐसे झाले, गत जन्मी काय घडले, कृष्ण सखा तू सांग भले, स्पष्ट करुनी आम्हाला. कृष्ण म्हणे एकच आता, द्रौपदीची सांगेन कथा, पूर्वजन्मीची तिची व्यथा, अपराध तिने का केला तो, द्रौपदीला नवल वाटले. कृष्णासमोर सारे बसले, योगीराज सांगू लागले, कर्मकथा पांचालीची. मेधावी ऋषी संसारी, आश्रम होता नदी तीरी, कन्या उपजली त्याचे घरी, मेधावती नाव तिचे. मेधावतीच्या बालपणी माता गेली इहलोक सोडून, बाला मेधावती गुणी पालन केले पित्याने, प्रेमाने ती वाढविली, विद्याशास्त्रे शिकविली, विवाहाला योग्य झाली, चिंता अहर्निश पित्याला, मग केले वर संशोधन, बहुतास्थळी हिंडून, परी योग्य असा वर कोण, मिळेना त्या कन्येला. मेधावती करी विचार, सुरेख सुंदर गुणीस चतुर, पती मिळावा तो सत्वर, संसार सुखाचा व्हावा की. मैत्रिणीचे विवाह झाले, कौतुक त्यांचे किती केले, काहीचे तर पाळणे हलले, मी पण राहिले उदास, योग्य पती मला मिळेना, विवाह अद्याप होईना, पित्यावरील भार उतरेना, काय देवा दैव माझे. मेधावती चिंता करी, झुरत राहिली अंतरी, मेधावी ऋषी धीर धरी, स्थळे शोधित राहिला, फिरता फिरता एके दिवशी, ज्वराने ग्रासला तो मुनी, तसाच मग दारी येऊनी, पडला येथे मूर्छित, ज्वराने केले जर्जर, अंतकाळ आला समोर, मेधावी निश्चेष्ट शयेवर, आत्माकुडीतून गेला तो. मेधावतीने सेवा केली, परी नाही फळा आली, पुत्री मग अनाथ झाली, सांत्वन केले लोकांनी, माता गेली पिता गेले, मेधावतीला दुःख झाले, मार्ग सुचेना चित्त उडाले, पुढे आता काय करू. मेधावती अरण्यात गेली, तपाचरण करू लागली, शंकराते प्रार्थना केली, शिव कल्याण करी बापा, जगात नाही कोणी वाली, शरण आले चंद्रमौली, संसाराची आस लागली, तूच आता पुरविती, तपात रात्रंदिनी मग्न, नाही पाणी नाही अन्न, देह गेला तिचा सुकन, चमत्कार झाला एके दिनी, मेधावती मग्न तपात, ओम नम शिवाय जपत, तिच्या पुढे अकस्मात दुर्वास मुनी उभे ठेले. दुर्वास मुनी ते प्रख्यात, क्रोधी संतापी शाप देत, देवऋषी गंधर्व समस्त, शब्द त्यांचे मानिती, सामोरी मुनी उभे राहिले, बाळे नेत्र उघडी म्हणाले, दुःख तुझे मी जाणिले, सांत्वन करण्या पातलो, मित्र माझा तव पिता, कळाली त्याची ती वार्ता, तू जरी त्याची दुहिता, पुत्री समान मजलाही, दुःख आता ते विसरुनी, जीवन सार्थ घे करुणी, तपाचरण हे दे सोडून, विवाह सत्वर करवाळे, दुर्वासांचा तो उपदेश, माया ममतेचा संदेश, मेधावतीला झाला हर्ष, आशा तीच माझी म्हणे, त्यासाठीच हे तपाचरण, शिवशंकर व्हावे प्रसन्न, विवाहाची इच्छा पूर्ण, महादेवते करतील की. मग तो दुर्वास बोलले, मुली माझे ऐक भले, अधिक मास व्रत केले, तर इच्छा पूर्ण होईल, आता येईल अधिक मास, पुरुषोत्तमाचा तो खास, स्नानदानादी उपवास, आचरण करी श्रद्धेने, पुरुषोत्तमाचा श्रेष्ठ महिना, पूर्वी तसे मनकामना, व्रताचरण ते पुण्यकर्मा, इच्छित फळ मिळेल की. मेधावती हात जोडून म्हणे आरंभिले तपाचरण, शंकर सेवा ही सोडून, पुरुषोत्तमाला केवी भजू, कल्याणकारी शिवनाम, अधिक मास व्रत नेम, एकनिष्ठ ही त्यागुण, दुजे व्रत ते कैसे करू, शिव सदैव कल्याणकारी, सर्व देवाहून भारी, तोच माझा कैवारी, अधिक मास व्रत न लगे मज. मेधावती मग तुच्छतेने, मलमासाला मानून येऊने, म्हणाली पुरुषोत्तम तो काय जाणे, श्रेष्ठत्व महादेवाचे. मेधावतीचे शब्द ऐकिले, दुर्वास मुनी संतापले, म्हणाले माझे सांगणे भले, मानित नाहीस काय तू, माझा शब्द टाळला, ऐसा न कोणी पाहिला, माझा उपमत तू केला, त्याचे फळ भोगशील. पुरुषोत्तमाला तुच्छ लेखले, अधिक मास व्रत टाळले, परिणाम त्याचे भोगवाळे, पुढल्या जन्मी राखास तू, राणी पद जरी लाभले, पुढील जन्मी ते भले तरी, तुझ्या दैवी आगळे, पतीसह वनवास, वनवासातील त्या दुःखात, अधिक मास
करतील व्रत तेव्हा तुझं वैभव प्राप्त होईल हा शब्द माझा भगवान पुरुषोत्तम सांगून गेले. गीता वचन त्यांचे तू करी पालन सुख तुझला मज लागेन. बाकी सर्व धर्म सोडून भक्तीने मज द्यावे शरण. सर्व पापात सुटका करून मोक्ष देईन मी भक्ता. म्हणून मी सांगतो बाळे पुरुषोत्तमाचे व्रत आगळे. पुढल्या जन्मी करी भले कल्याण तुझे होईल. पुरुषोत्तमाचा अधिक मास स्नानदान उपवास व्रत ते पुण्यप्रद खास. आचरावे निष्ठेने भूपती जरी तुझे पती. त्यांना भोगणे दैवगती वनवास तो तुझ्या संगती. तुझ्या अपराधाचे फळ इतके बोलून रागाने दुर्वास ऋषी वेगाने निघून गेले त्यांचे जाणे. जाणवले त्या मेधावतीला हाय दैवा काय झाले. सहजी मी बोलून गेले त्याचे फळ हे काय मिळाले. पुढील जन्मी वनवास शून्य झाली मेधावती. काय होईल ते पुढती आर्त प्रार्थना करीत मग ती. भोलेनाथ शंकराची काही दिवसांनी अकस्मात प्रकट झाले कैलासनाथ. मेधावतीच्या मस्तकी हस्त ठेवून म्हणाले उठ बाळे तुझी तपश्चर्या पाहून तुझवर झालो मी प्रसन्न. मागतो ते घे मागून पंचानन मी वरदाता. भव्य दिव्य ती मूर्ती पाहिली मेधावती भांबावली. हात जोडून ती बोलली घाईने मग पुन्हा पुन्हा पती दे पती दे पती दे देवा. पती दे मज देवा कैवारी तू मजला व्हावा. पुरवावा हा हेतू माझा मेधावतीचे बोलणे. 5 वेळा पती मागणे पंचाननाने मगवर देणे. घडले सारे विपरीत भोलेनाथ हसून म्हणाले 5 पती तुझला बाळे पुढील जन्मी लाभतील भले. राणी तू हो पांचाची. आश्चर्याने मग मेधावती म्हणे काय 5 पती देवा काय ही दैवगती. विचित्र कैसी रीत ती बाळे तुझी विचित्र करणी. 5 वेळा पती मागणी मीही मग प्रसन्न होऊनी. वर तैसाची तुझ दिला 5 पतीची तू पत्नी. होशील त्यांची तू राणी या जन्मी तुझ्या हातुनी. घडला अपराध भोग तू तुच्छ लेखला अधिक मास. अवमानिले पुरुषोत्तमास रुष्ट झाले मुनी दुर्वास. त्यांनी तुझला शाप दिला दुर्वासांचा शब्द गेला. असत्य नाही कधी झाला प्रमादाच्या प्रायचित्ताला. भोगावे तुझ लागेल निश्चयाचे बोल बोलून. गुप्त झाले शिवभगवान मेधावती झाली शून्य. काही सूचना मग तिला कैसे होतीच 5 पती. तिला वाटली ती भीती चैन पडेना दिन रात्री. गुंग झाली विचारांनी अन्न नाही पाणी नाही. काजळल्या दिशा दाही चिंता सर्व काळवाही. पुढील जन्मी भोग कैसा हळूहळू क्षीण झाली. काया सुकून गेली पती ध्यासात ती बाळी. पंचत्वाला पावले की 5 पतींची चिंता घेऊन आत्मा गेला कुडीतून. पुढे प्रगटला अग्नीतून. रुपरत राजाच्या यज्ञकुंडी पांचाळ भूप यज्ञ करी. बाळा तेथे रूप धरी प्रकट होऊनी आलीवरी. आश्चर्य झाले सकलांना याज्ञसेनी ही पांचाली. द्रौपद कन्या द्रौपदी झाली स्वयंवरात यथाकाली. पत्नी झाली पांडवांची पूर्वजन्मीची मेधावती. या जन्मी द्रौपदी ती भोलेनाथ जो वर देती. सत्य झाला जाणावा 5 पांडवा झाले पती. विचित्र कैसी देवगती राणी असुनी वनाप्रती. दुःख भोगणे प्राप्त झाले पूर्वजन्मी अपराध झाला. या जन्मी भोग आला मेधावती त्या द्रौपदीला. वनवास घडला पतीसह अवहेलना पुरुषोत्तमाची. व्रते टाळली मलमासाची वाणी म्हणून दुर्वासाची. सत्य घडली या जन्मी द्रौपदीची ही कथा ऐकून. शांतपणे बोले अर्जुन आता आमची गती कोण. सांगावी ती श्रीकृष्णा घडायचे ते घडले. पूर्वजन्मी जे झाले गेले पुढे पाहिजे काय केले. मार्ग आम्हासी दाखवावा श्रीकृष्ण होनी गंभीर. सांगे तो पुढील विचार अधिक मास येईल थोर. पुण्यकर्मे आचरावी त्या पुरुषोत्तम महिन्यात. तुम्ही होऊन शुचिभृत स्नान दान उपवास व्रत निष्ठापूर्वक आचरावे. काया वाचा आणि मनाने इंद्रिय अहंकार बुद्धीने. कामे होतात जी स्वभावाने पुरुषोत्तमाला अर्पावी ती. भावना ऐसी मनी धरून अधिक मास व्रते पावन. द्रौपदी सह तुम्ही जाण आचरावी निष्ठेने. पांचाळीला संदेश खास. श्रेष्ठ मानी पुरुषोत्तमास तेने बरे मुनी दुर्वास. प्रसन्न होतील जाणावे शिवशंभू कल्याण करता. पुरुषोत्तम तो मोक्षदाता अधिक मास व्रते आचरिता. कृपा त्याची होईल की जोवरी सर्वाभूती. एका ईश्वराची वस्ती भावना दृढती न होती तोवरी पुरुषोत्तम मानावा. म्हणून आचारी अधिक मास निष्ठेने भजावे पुरुषोत्तमास. सांगता करुणी त्या व्रतास उद्यापन विधी करावा.
त्या पुण्यकृत्याचे फळ दुःखे हडतील सकळ, वाढेल तुमचे आत्मबळ, वैभव पूर्वीचे मिळेल ते. व्रते उद्यापन केले कथन, पांडवांनी केले श्रवण, द्वारकेस गेले मग भगवान, कल्याण इच्छुक द्रौपदीचे. पुढे आला अधिक मास, स्नानदानादी उपवास, व्रते नियम पाळिले खास, द्रौपदीसह पांडवांनी उद्यापनाचा विधी केला, यथा सांग जो सांगितला. श्रद्धापूर्वक आचरिला मलमास तो महिनाभर, पुरुषोत्तमाची कृपा झाली, दुःखे पांडवांची सरली, विजयाची ती कथा भली, विदित आहे सकलांना. अधिक मास व्रत उद्यापन, द्रौपदीचे ते कल्याण, अध्याय हा नाविन्यपूर्ण, मनोहर सुते रचिला असे. इतिश्री मलमास महात्म ग्रंथ, नारदीय पुराण संमत, मनोहर सुत विनम्र रचित, इति 300तमोध्याय गोड हा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.